नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी। खेड तालुक्यातील किवळे तालुका खेड गावात पावसाने चक्क अर्धा एकर शेतजमीन वाहून गेल्याचा प्रकार समोर आला आहे। मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने असा प्रकार घडल्याचे किवळे गावातील स्थानिक शेतकरी आशिष कदम यांनी कळवले आहे। प्रशासनाने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे। खेड तालुक्यात पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे। अनेक ठिकाणी नद्या नाले ओसंडून वाहू लागले आहेत। खेड तालुक्यातील वाडा येथील डोंगरातील गडदुबाई देवीच्या डोंगर गुहेवरून धबधबा ओसंडून वाहत असल्याने पर्यटकांसह भाविकांची येथे गर्दी वाढू लागली आहे। खेड तालुक्यातील पश्चिम भागात पारंपरिक भात लावणीची लगबग सुरू असून ग्रामीण भागातील शेतकरी सध्या शेतामध्ये लावणी करत असल्याचे चित्र सर्वदूर दिसून येत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वाखरी पंढरपूर येथे टाळ मृदुंगाच्या गजरात संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे मनोभावे दर्शन घेतले। यावेळी त्यांना पालखीचा वाहक होण्याचे सौभाग्य लाभले असल्याचे माध्यमांना सांगितले। पंढरपूर आषाढी शुद्ध एकादशी निमित्त वाखरी येथे पोहोचलेल्या श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे दर्शन घेतले। मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या समवेत पालखी खांद्यावर घेऊन दिंडी सोहळ्यात सहभाग घेतला। यावेळी देवस्थान प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, पालखी सोहळा प्रमुख विश्वस्त भावार्थ देखणे, विश्वस्त राजेंद्र उमाप, विश्वस्त चैतन्य महाराज लोंढे, विश्वस्त रोहिणी पवार, विश्वस्त पुरुषोत्तम महाराज पाटील, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर व ग्रामस्थ खांदेकरी वारकरी भाविक उपस्थित होते। देवस्थानच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संत श्री ज्ञानदेवांची प्रतिमा भेट म्हणून देण्यात आली। पालखी तळांचे सर्वेक्षण करून परंपरेप्रमाणे तळावरील दिंड्यांच्या तंबूंच्या नियोजनाची उजळणी आळंदी संस्थांच्या वतीने होणार आहे। वारीतील वाहतुकीवर नियंत्रण आणण्यासाठी दिंड्यांमधील माणसांच्या संख्येनुसार वाहन पास वितरित करण्यात येणार असून त्याचे नियोजन एक हाती संस्थाने एक खिडकीच्या माध्यमातून करावे असा निर्णय संत ज्ञानेश्वर महाराज दिंडी समाजाने केला आहे। आषाढाची लागली चाहुल आभाळी, एसटी बस गाडीच्या दुरावस्थेचा प्रकार समोर आला आहे। नुकताच पुणे नाशिक महामार्गावर शिवशाही बसने ब्रेक फेल झाल्याने दुचाक्यांना उडवले होते। आता बस चालकाच्या समोरील तुटलेली काच, नादुरुस्त आसन व्यवस्था, अस्वच्छता, फाटलेले आसन कव्हर, उखडलेले पत्रे अशी अवस्था मुंबईला निघालेल्या एसटीची पाहावयास मिळाली। चाकण एसटी स्थानकात आलेल्या अशा बसला पावसाळ्यात वायपर देखील नसल्याची बाब दिसून आली। सुरक्षित प्रवासासाठी प्रवासी एसटी बसला प्राधान्य देतात, परंतु या बस गाडीची दुरावस्था झाली असून त्यातून जीवघेणा प्रवास सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला रांगोळीकार दीपाली शिंदे यांनी प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कडूस तालुका खेड येथील विटेवर आकर्षक विठ्ठलाची रांगोळी रेखाटली आहे। राज्यातील महत्त्वाच्या नद्यांचे शुद्धीकरण करण्यासाठी सरकारने 3 टप्प्यात प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला आहे। इंद्रायणी, मुळा, मुठा नद्यांचे प्रदूषण कमी करून त्यांचे संपूर्णपणे शुद्धीकरण करण्यासाठी हे प्रकल्प राबवले जात आहेत, अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली। विधान परिषद सदस्य श्रीमती उमा खापरे व सचिन अहिर यांनी प्रश्न विचारला होता। याबाबत मंत्री सामंत म्हणाले की इंद्रायणी, पवना नद्यांचे उगमपासून संगमापर्यंत संपूर्ण शुद्धीकरण करण्यात येणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आळंदी येथे नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात जाहीर केले असल्याचेही सामंत यांनी यावेळी सांगितले। तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली या 3ही विभागांची बैठक होईल असेही सामंत यांनी सांगितले। खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी 5 जुलै रोजी कांद्याची 500 क्विंटल आवक होऊन कांद्याला 1200 ते 1800 रुपयांचा भाव मिळाला।
रविवारी 6 जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. त्या निमित्ताने चाकणमध्ये मोठ्या प्रमाणावर रताळ्यांची आवक झाली आहे. चाकण तालुका खेड महात्मा फुले बाजारात शनिवारी सुमारे 150 टन रताळ्याची आवक झाली. एकादशी निमित्त रताळ्याला मोठी मागणी आहे. घाऊक बाजारात रताळ्यास प्रति किलोला 20 ते 30 तर किरकोळ बाजारात 40 ते 50 रुपये बाजारभाव मिळत आहे. चाकणमधील वाहतूक कोंडी सर्वश्रुत आहे. आज सकाळी माजी मंत्री दिलीप वळसे पाटील चाकणच्या ट्रॅफिकचे शिकार झाल्याचे प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी व्हिडिओ पाठवून कळवले आहे. कमीत कमी अर्धा तास त्यांना तळेगाव चौक ते आंबेठाण चौक पर्यंत यायला लागलं. त्यामुळे माजी मंत्र्यांना जर 2 पोलीस वाहने असून एवढा वेळ लागत असेल असं सामान्य नागरिकांची काय अवस्था होत असेल असा प्रश्न प्रवासी विचारत आहेत. श्लोक 8ची आंतरराष्ट्रीय भरारी. खेड तालुक्यातील बडगाव पाटोळे येथील मूर्तिकार कलाकार श्लोक 8चे संचालक माजी सैनिक संतोष ढवळे उर्फ फौजी यांनी आपल्या अप्रतिम कलाकुसरीतून आंतरराष्ट्रीय पातळीवर गावचे नाव उज्ज्वल केले आहे. नुकतेच त्यांनी झिम्बाब्वे देशाची राजधानी हरारे येथील एका रिसॉर्टमध्ये आपल्या सुंदर कलेतून त्यांना हवी तशी एक मधमाशी बनवली असून ती परदेशात पाठवली आहे. वडगाव पाटोळेसारख्या छोट्या गावातील कलाकाराने आंतरराष्ट्रीय स्तरावरील घेतलेल्या भरारीने त्यांचे कौतुक होत आहे. जागतिक कुस्ती संघटनेच्या वतीने बिश्केक किर्गिजिस्तान येथे दिनांक 7 जुलै ते 13 जुलै 2025 दरम्यान होणाऱ्या 20 वर्षाखालील आशियाई कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय कुस्ती संघटनेच्या वतीने दिनेश गुंड यांची तांत्रिक अधिकारी पंच म्हणून निवड करण्यात आली. पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना इस्रो नासा अंतराळ संशोधन केंद्राला भेट देण्यासाठी प्राथमिक टप्प्यातील निवड चाचणी परीक्षा खेड तालुक्यात 13 जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील परीक्षा केंद्रावर सकाळी 11 ते 12 या वेळेत पार पडली. संपूर्ण पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या वतीने ही प्राथमिक निवड चाचणी परीक्षा घेण्यात आली. खेड तालुक्यातून 2028 विद्यार्थ्यांपैकी 1879 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. या परीक्षेचे संपूर्ण नियोजन तालुक्यातील ग्रामसेवकांनी केले होते. शेलपिंपळगाव तालुका खेड येथील प्रशालेय शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे डॉक्टर शैलेश मोहिते पाटील यांच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना गणवेश वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. खेड तालुक्यातील सर्वच प्रशालांमध्ये दिंडी सोहळ्याचे कार्यक्रम उत्साहात पार पडले. फुगड्या व टाळ मृदुंगाच्या गजरात विठ्ठल नामाचा गजर करत पालखी दिंडी सोहळा साजरा झाला. विद्यार्थी, शिक्षक व गावकरी यामध्ये सहभागी झाले होते. राष्ट्रीय विद्यालय कुरकुंडी गावातून दिंडी काढत आरोग्य व व्यसनमुक्ती वृक्षारोपण यांचा संदेश देण्यात आला. राजगुरुनगर शहरातील थिगळस्थळ जिल्हा परिषदेच्या शाळेतील दिंडी सोहळ्यामध्ये सर्व विद्यार्थी, शिक्षक व मुख्याध्यापक तसेच पालक वर्ग सहभागी झाले होते. चाकणमधील श्री शिवाजी विद्यामंदिर प्रशालेत आज शनिवारी दिंडी व पालखी सोहळा उत्साहात संपन्न झाला. चिंब पावसात भिजत चाकण शहरातून दिंडी काढण्यात आली. राजगुरुनगर येथील खेड तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित इंग्रजी माध्यम विद्यालयात आषाढी एकादशी निमित्ताने विद्यार्थ्यांनी मानवी साखळीने विठ्ठलाची प्रतिकृती साकारली. त्याच कमान धरण परिसरातील आदर्श गाव वेताळ येथील सिद्धेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी गावातून पालखी व दिंडी काढली होती. जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा महाळुंगे तालुका खेड येथे दिंडी सोहळा उत्साहात पार पडल्याचे शिक्षिका पायल बारमुख यांनी कळवले आहे. पाईट येथील एलिट स्कूलमधील विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशी निमित्त ग्रामस्थ पालकांच्या उपस्थितीत पालखी वारी दिंडी काढण्यात आली. जिल्हा परिषद शाळा शेलू येथे वारीचा कार्यक्रम झाला. खेड तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित शेठ केशरचंद पारख प्राथमिक विद्यालयात दिंडीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रांजल इंग्लिश मीडियम स्कूल मेदनकरवाडी येथे दिंडी सोहळा संपन्न झाला. ज्ञानवर्धिनी विद्यालय चाकण, स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे माध्यमिक विद्यालय व ज्युनियर कॉलेज चाकण आणि भामा इंग्लिश मीडियम स्कूल चाकण येथे दिंडी सोहळा संपन्न झाला. यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितीन गोरे, संस्थेचे अध्यक्ष विकास गोरे आदी उपस्थित होते. खेड तालुक्यातील या सर्वच प्रशालांमधील दिंडी सोहळ्यांवर थोडक्यात नजर टाकली. मंदिरात मृद
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जाचक वस्ती तालुका खेड शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी किरण बाळासाहेब जाचक व उपाध्यक्षपदी कल्याणी अमोल पवळे यांची निवड करण्यात आली. मीना दुगड यांचे निधन. राजगुरुनगर येथील मीना अशोक दुगड वय 52 यांचे गुरुवारी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. राजगुरुनगर येथील ज्येष्ठ समाजसेवक, जागर संघटना तसेच पथारी संघटनेचे अशोक दुगड यांच्या त्या पत्नी होत्या. धन्यवाद. आपण पाहत होतात पुणे लाईव्ह न्यूज. भेटूयात उद्याच्या बातमीपत्रात.